समृद्धी थोडा खाली बसा, थोडा खाली बसा, थोडा बस. पुस्तकामध्ये आहे, मी तुम्हाला जे पुस्तक देऊन जाणार आहे त्या पुस्तकामध्ये सगळी नावं आहेत. याला खूप वेगवेगळी नावं आहेत. भुजंग म्हणतात काय काय लोक याला, आणि असं वेगवेगळ्या भाषेमध्ये वेगवेगळी नावं आहेत. पण ह्या सापाचं सगळ्यात मुख्य वैशिष्ट्य म्हणजे बघा काय आहे, फणा. हा साप फणा काढतो. बाकी कुठलाही साप फणा काढत नाही. तुम्ही धामणीला बघितलं असेल, धामण नुसती कशी वरती उभी राहते, तिला फणा नसतो. फणा म्हणजे काय, हा जो पार्ट स्प्रेड होतो ना याला फणा म्हणतात. किंग कोब्राला पण बघितलं असेल, किंग कोब्रा पण असाच फणा काढतो, पण किंग कोब्राचा फणा एवढा मोठा नसतो, तो निमुळता असतो. आता बघा हा साप तसा खूप लांब वाढतो, आपल्याकडे साधारण 4-1 फुटाचा असतो आणि फणा काढला की लोक घाबरतात. फणा काढला की म्हणतात हा देवाचा साप आहे, शंकराचा आहे, असं आहे तसं आहे, आणि त्याच्यामुळे सहसा कोणी या सापाला मारायला जात नाही. आता अलिबागमध्ये सुद्धा मी जवळपास एक 100-150 प्रकार म्हणजे 100-150 कोबराच पकडले, कारण की या सापाला लोक खूप घाबरतात. आपल्याकडे का घाबरतात मला माहिती नाही. बहुतेक फणा काढतो, खूप मोठ्या आवाजात करतो त्याच्यामुळे. एक 5-5.5 फुटाचा साप असेल ना आणि त्याने जर इथे आवाज काढला, जर सपोज आज मी साप काढला असता तर तुम्ही सगळे घाबरून बाहेर पडायला असतात. त्या सापाचा आवाज इतका डेंजरस असतो, ज्यावेळेस साप करतो त्यावेळेस नॅचरली, म्हणजे गारुड्याकडचा साप करत नाही. तुम्ही बघितलंय का? हात लावलाय ना, करतो का साप तो? नाही, कारण गारुड्याकडचा साप हा अर्धवेला झालेला असतो. बघा याची लांबी साधारण 5 ते 7 फुटापर्यंत वाढते. हा वेगवेगळ्या रंगांमध्ये असतो, पण डार्क ब्लॅक कधीच नसतो. साधारण तुमच्या मातीचा कलर कसा आहे ग्राउंडच्या त्या रंगाचा असतो, पिवळ्या धमक रंगाचा असतो. एकदम पिवळा साप दिसला वरच्या रंगाने, जर खालून पिवळी असेल तरी धामण आणि वरून पिवळा असेल तर तो नाग, असं लक्षात ठेवा. काय सांगितलं? आणि नाग खालून पांढरा असतो, पिवळा नसतो, लक्षात ठेवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जवळ गेलात की हा पहिले फणा काढणार, म्हणजे डायरेक्टली अंगावरती चावायला नाही येणार, फणा काढणार आणि तुम्हाला घाबरणार. आणि बघा बाकीची माहिती बघा की त्याच्या फण्याच्या मागे 10चा आकडा असतो, मोडी लिपीचा 10चा आकडा. इथे काढून दाखवतो तुम्हाला, आता इथे हे नाहीये, हा मोडी लिपीचा 10चा आकडा असा त्या फण्याच्या मागे. तर इथे परफेक्ट काढलाय साप, यांनी काढलाय तो. त्याचा फक्त बॅक साईडला हा फण्याच्या मागे आकडा असतो. माझ्याकडे जे प्रेझेंटेशन आहे त्याच्यामध्ये आहे तो आकडा, तुम्हाला नंतर दाखवतो. याचं खाद्य बघा, बेडूक सगळ्यात फेवरेट म्हणजे नंतर बुंदी, चांदके बेडूक म्हणजे ज्याला आपण तोड म्हणतो इंग्लिशमध्ये ते. आणि कधी कधी हा छोटे साप पण खातो. मी एका नागाला पकडलेलं, त्यांनी धामण खाल्ली होती. धामण माहिती आहे ना? धामण खाल्ली होती आणि धामणीला अर्धमेला करून सोडलं होतं असं. आणि नंतर ती गिळली पण नाही, कारण की ती त्याच्यापेक्षा मोठी होती, मग ती त्याच्या पोटात बसली नाही, मग त्यांनी गरजेपेक्षा मोठी शिकार केली आणि मग टाकून दिली. आणि एप्रिल ते मे दरम्यान याचा प्रजननाचा कालावधी असतो. प्रजनन म्हणजे नवीन पिलांचा जन्म होतो या काळामध्ये. आपल्या साधारण घराच्या जवळ वारुळं वगैरे असतील तर वारुळामध्ये ती मादी अंडी घालते, आणि असं नाही करत की अंडी घातली आणि सोडून जाते. बाकीचे साप असं करतात, अंडी घालतात आणि निघून जातात, पण नागाची मादी काय करते, नेहमी त्या घरट्याच्या जवळच बसून राहते. आणि जर तुम्ही चुकून घरट्याजवळ गेलात तिच्या तर तुम्हाला चावणार, कारण की ती तिच्या अंड्या